नमस्कार. आपल्या 6 मंडळातला म्हणजे धाराशिव जिल्ह्यातील 6 मंडळातला 2022चा जो पीक विमा अजूनही शिल्लक आहे त्या बाबतीत आपल्याला माहिती द्यायची होती. आपल्या सर्वांना कल्पना आहे की साधारण 50 कोटी लागणार होते आणि राज्य सरकारने आपल्यासाठी त्या बाबतीतला शासन निर्णय निर्गमित केला होता. हे 50 कोटी रुपये गेल्या आठवड्यामध्ये आपण दैनंदिन पाठपुरावा केला आणि कृषी आयुक्तांकडे हे पैसे जमा झालेले आहेत. कृषी आयुक्तांकडनं विमा कंपनीला एआयसी ला हे 50 कोटी देण्याची प्रक्रिया आता चालू आहे. मोस्टली आज किंवा सोमवारपर्यंत हे पैसे एआयसी कडे उपलब्ध होतील आणि एआयसीच्या माध्यमातून अजून एक 2-3 दिवस लागतील. म्हणजे येणाऱ्या गुरुवार किंवा शुक्रवारपर्यंत आपल्या धाराशिव जिल्ह्यातील 6 मंडळाचे जे पैसे शिल्लक आहेत पीक विमा 2022चे ते गुरुवार शुक्रवारपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती पडायला सुरुवात होईल. हे मला आपल्याला सांगायचं होतं. अनेकांचे फोन होते की आज आचारसंहिता लागतीये, मग आमचे पैसे मिळणार नाहीत. असा विषय नाहीये. पैसे जे आहेत ते आचारसंहिता जरी लागली तरी आपल्याला पुढच्या आठवड्यात मिळणं अपेक्षितच आहे. आचारसंहितेमुळे काही बाधा पडणार नाही. याच बरोबरीने आपले जे अनुदानाचे पैसे आहेत, दुष्काळी अनुदानाचे 3 तालुक्याचे म्हणजे धाराशिव, लोहारा आणि वाशी, हे पैसे देखील शासनाकडे आता उपलब्ध आहेत. प्रक्रिया चालू आहे. प्रत्येक गावातनं याद्या तयार करून तहसीलदारांच्या माध्यमातून ते जिल्हाधिकाऱ्यांकडे जातं आणि जिल्हाधिकाऱ्यांनी एकदा व्हेरीफाय केलं की मग शासनाकडे जातं. शासनाच्या माध्यमातून मग पैसे रिलीज होण्याची प्रक्रिया होते. त्याच्यामध्ये आपल्याला जे व्हेरिफिकेशन करावं लागतं ती प्रक्रिया देखील शेतकऱ्यांनी करणं अभिप्रेत आहे. तर ते 200 कोटी रुपये देखील आपल्याला उपलब्ध होतील. याच्या व्यतिरिक्त 2023चे एक 100 कोटी रुपये हे विमा कंपनीकडनं उपलब्ध करून द्यायची आपली प्रक्रिया चालली आहे. त्याचा देखील पाठपुरावा चालू आहे. आणि 2020 आणि 2021च्या बाबतीत माननीय उच्च न्यायालयामध्ये आपला पाठपुरावा जो चालू आहे त्या अनुषंगाने येणाऱ्या 20 आणि 21 तारखेला सुनावणी आहे. जसं तिथे काही घडेल ते मी आपल्याला कळवणारच आहे. त्यामुळे कृपया आपण या बाबतीत चिंता करू नका. माझा दैनंदिन या विषयांमध्ये पाठपुरावा चालू आहे. आपल्याला आता हे पुढच्या आठवड्यात हे 50 कोटी आणि 2023चे 100 कोटी या बाबतीत फॉलोअप आहे. 2022च्या बाबतीत तर मी सांगितल्याप्रमाणे पैसे उपलब्ध झालेत कृषी आयुक्तांकडे. ते फक्त विमा कंपनीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत येतील. आणि कोर्टाच्या मॅटरमध्ये तर मी बोलल्याप्रमाणे 20 आणि 21ला सुनावणी आहे आणि आपल्याला निश्चित न्याय मिळेल. या दुष्काळी परिस्थितीमध्ये जास्तीत जास्त आर्थिक मदत आपल्याला कशी मिळेल यासाठी आमचा पाठपुरावा नक्कीच चालू राहील. एवढंच आपल्यापर्यंत मला कन्व्हे करायचं होतं आता. आपले आभार. धन्यवाद.